हॅलो गाईज, आज अचानक राईडचा प्लॅन झालेला आहे. सो आज जायचं आपल्याला हरिहरेश्वरला. तर इकडनं मी निघतो अलिबागवरनं आणि मुंबईवरनं माझे 2 मित्र येतात. सो ते मला भेटतील पाली फाट्यावर. तिकडनं मग आम्ही पुढे डेस्टिनेशनवर जाऊ हरिहरेश्वरला. चला तर मग भेटू हरिहरेश्वरला. सो फायनली मी निघालो आहे अलिबागवरनं आणि इथनं आता मला पेट्रोल पण भरायचं आहे, हवा पण चेक करायची आहे. आदल्या दिवशी ॲक्च्युली मला टाईम नव्हता. आता अर्ध्या रस्त्यात पोहोचलो आणि एक मेन गोष्ट म्हणजे की अलिबागचा रोड एवढ्या वर्षानंतर एवढा भारी झालाय ना. सो चालवायला जी मजा येते, हा सही वाटतं. फायनली मी नागोठण्याच्या इथे पोहोचलेलो आहे आणि आता इथे ब्रेकफास्टसाठी आता थांबू. एक छोटासा स्टॉप घेऊ. हा तर निघालो इथनं. आता निघतोय इथनं नागोठण्यावरनं. आफ्टर ऑल अर्धा 1 तासानंतर निघतोय. 93 किलोमीटर आहे. हा आताच माणगाव मधनं आम्ही राईड घेतला. राईड घेऊन आता आतमध्ये चाललोय. इथनं परफेक्ट 1 तास 12 मिनिटं दाखवतोय. तर आता आपण सध्या हरिहरेश्वरच्या जवळ आलेलं. इथनं 10 किलोमीटर आहे. सॉरी 13 किलोमीटर दाखवते मला तिथं बोर्डवर दिसलं पण 10 किलोमीटर बोललं वाटतं. सो 13 किलोमीटर आहे. 13 किलोमीटर नंतर आपण म्हणजे 20 मिनिटांमध्ये आपण पोहोचूच हरिहरेश्वरला. तिकडनं दर्शन घेऊ, थोडंसं हरिहरेश्वर बीच फिरू. दोन्ही देवांचं दर्शन करून आम्ही पुढे निघालो प्रदक्षिणा समुद्रावर. आता आम्ही हरिहरेश्वरचं दर्शन घेतलं, तसंच काळभैरवचं पण घेतलं आणि आता आलोय प्रदक्षिणा पॉइंटला. दोन्ही देवांचं दर्शन घेऊन आणि प्रदक्षिणा समुद्र बघून आम्ही निघालो घरच्या प्रवासाकडे. जाता जाता रस्त्यातच आम्ही थांबलो वैभव हॉटेलला आणि मग तिकडे जेवण करून घेतलं. जेवण झाल्यावर आम्ही परत निघालो घरी जायला. फायनली घरी पोहोचलो. मधले शॉट मी काही घेतले नाही आहेत कारण मला हा मिनी ब्लॉग करायचा होता. चला तर मग हा ब्लॉग मी इथेच संपवतो. भेटूया आपण नेक्स्ट ब्लॉगमध्ये.